एक 6 months बिफोर मी फक्त जीमेल आणि फेसबुकवरती होतो, ट्विटर होतं ते पण महिन्यातून एकदा हे करायचो. पण ज्यावेळेस राजस्थानमध्ये इलेक्शन झालं त्यावेळेस मी वसुंधरा राजेंना फॉलो करायला लागलो. तर त्यावेळेस मी त्यांना एक जस्ट गुगलमध्ये बघितलं की का बरं त्यांचं सरकार आलं. तर त्या 2 वर्ष झालं फेसबुकवरती पिक ऑफ द डे कुठले काही काम झालेले नाही ते टाकत होते. मग लोकसभेचं इलेक्शन आलं. लोकसभेच्या इलेक्शनमध्ये असं होतं की जे आता बीजेपीचे आहेत मेंबर्स तर ते 172 MPs लोकसभामधले ते सगळे सोशल मीडियामध्ये आहेत. काँग्रेसने कामं केली. आय एम फ्रॉम अ पॉलिटिकल फॅमिली त्यामुळे मी ह्याच्यामध्ये आलो. सगळे सोशल मीडिया काँग्रेसने कामं केली पण ते फुटत नाही केलं. बीजेपीने पुश केलं की हे नाहीये त्यांच्याकडे त्यामुळे हे झालं. त्याच्यानंतर मग इलेक्शनचे रिझल्ट झाले. त्याच्यानंतर मी म्हटलं की इतर पेजेस काय करतात म्हणजे टायटन असेल किंवा कॅडबरी असेल तर मी त्यांचे पेजेस फॉलो करायला लागलो. तर त्यांच्या पेजेसमध्ये असे होते की हाय कॅच इमेजेस ते लोकांना खेचत होते आणि फक्त 20%च तिथे डेटा दिलेला असायचा. माझी पण एक वेबसाईट आहे सर्च बारमध्ये जस्ट डायलचं जसं ॲप्लिकेशन इंडियाचं तसं आमचं एक ॲप्लिकेशन पण मी फक्त त्या चॅनल्सलाच होतो फेसबुक आणि जीमेल. मला कळायला लागलं की आता काय करायचं की सगळे आपल्याला चॅनल्स इन्क्लूड करायचे. त्यासाठी मग मला वाटलं की एक मला दिसतं एका ग्रुपमध्ये की हे असं सेमिनार आहे असं वाटलं. माझं पेट्रोल पंपचा बिझनेस आहे. आय एम इंटू ॲग्रिकल्चर फील्ड. माझ्याकडे ऑटोमोबाईलची एजन्सी आहे. मी 2 दिवसापूर्वी सगळ्यांचे पेजेस केले पण एक प्रश्न होता की लाईक्स का वाढत नाही. जर का तुमचं मॅटर असेल तर ठीक. जर का तुम्ही स्पॉन्सर केलं तर 5 रुपीज पर लाईकला फेसबुक येतं. पण जर का आपण मॅटर कंटेंट जर का केलं फीडबॅक जर का रिव्ह्यू लोकांना सांगितलं की तुमचा रिव्ह्यू द्या फीडबॅक द्या कसं आहे. आता जर का तुम्ही जर का विचार करता की पेट्रोल पंप असेल आणि याला फेसबुक पेज का लागत असेल कारण का जवळच्या पेट्रोल पंपमध्ये जाऊ शेवटी कसं असतं की मार्केटिंग बाबा कस्टमरला तुम्ही मोबाईल वापरायला नाही सांगत. ते जर का त्याची इमेज जर का तयार केली तर ती तुम्ही फेसबुक पेजवरती टाकली त्याला एक इमेज जाऊ शकतो. जर का पेट्रोलचे DSM जे डेली सेल्स मुलं असतात ते पेट्रोल खातात मग ते कसे खातात ते आपण कस्टमरला सांगू शकतो. हे त्याच्यामध्ये जर का रेट बदलले तर मी रात्री ट्वीट करतो की हे रेट बदलणार आहे. त्याची सकाळी अपडेट दिसतं लोकांना तर लोक म्हणतात अरे हे माध्यम आम्हाला पोहोचतंय. बारामतीमध्ये 75,000 फेसबुक युजर्स आहेत आणि फक्त 1,000 ट्विटरचे. एक मला तरी वाटतं की बिझनेस पुश होईल. काही एक पेजेस